हॅलो हाय गुड मॉर्निंग. कशात माझी यूट्यूब फॅमिली? आय होप सगळे चांगले असतील. मी खूप छान आहे. मी आहे आत्ता सोलापूरला आणि हे बघा इथे मी काल झालं हे की ट्रेन माझी मिस झालेली काल, कारण काल ट्रेन बंद होत्या. मला माहीतच नाही काल ट्रेन बंद आहेत. आणि ट्रेन मिस झाल्यानंतर मग मी परत 7 वाजताला आली. शासकीय विश्रामगृह बुक केलं आहे आणि आत्ता होतात मला इथे 4-5 दिवस होऊन गेलेत. तर जी काही कामं होती म्हणजे ती कामं मी आटोपली. आज परत एका ठिकाणी जायचं आहे. दिवसभर काही कामं आहेत. माझ्या जोडीला काही सामान आहे. ते सामान एका ठिकाणी द्यायचं आहे. त्या सामानासाठी अक्षरशः मला वैताग आलेला, कारण ते सोबत घेऊन फिरणं मला कठीण होतं आहे. बघू आता ते सामान कसं पोहोचवायचं, काय पोहोचवायचं. मला जिथे जमत नाही तिथे सहसा मी अवॉइड करते जायला. मला ज्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांनी काल फोन करून सांगितलं की फोन करायचा होता, घरी यायचं होतं. पण नाही, मला ज्यांनी इग्नोर केलं, अवॉइड केलं आहे, तर अशांच्या इथे परत जाणं किंवा भेटणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे मग मी आणि ओळखी आहेत, एक लक आहेत माझे चांगले आणि मी करू शकते. तर शासकीय विश्रामगृह आहे, तर बुक केले. राहिली मस्त कोणाच्या इथे जाऊन अपमान करण्यापेक्षा आणि स्वतःहून कोणाला फोन करण्यापेक्षा एक मी माझ्याच क्रेडिटने आणि माझ्याच्याने राहते. माझे पैसे गेले चालतील, पण मी लाचारची जिंदगी मला नको आहे. जी की काही बायका आहेत की माझे यूट्यूब बघतात. माझे यूट्यूब बघितल्यानंतर वस्तुस्थिती माहिती असल्यानंतर शेण खातात, तर मी त्यातली नाही आहे. मला बघून काही लोक पळतात, फोन बंद करतात, किंवा जर एवढं प्रामाणिक स्वतःला समजून घेतात तर येत का नाही समोर? मी तर येते ना, इथे येते आणि मला काय करायचं ते मी करते. पण समोरचा जो आहे स्वतःला डॉन, मी असा मी तसा, मग खरं आहे तर समोर का नाही? काय संबंध? तर माझ्याशी काय संबंध होता की माझ्या घरात खायचा, माझ्या घरात राहायचा, काय संबंध होता? आणि राहिला यूट्यूबचा प्रश्न, मी कोणाचं नाव घेत नाही आहे. यूट्यूबवरती जे माझ्याशी केले तेच मी बोललेले आहे. आणि एवढी जर भीती वाटते तर समोर यायचं ना. समोर का येत नाही? जो गाडीला पाय लावून पळतोय त्या व्यक्तीचं हसायला येतं आहे. आणि 5,000 लोक आहेत माझ्या यूट्यूबला. त्याच्यामुळे जे काही माझ्यासोबत आले होते, समजने वाले को इशारा काफ़ी आहे की त्या समोरच्या व्यक्तीला की यूट्यूबला हे टाकलं, यूट्यूबला ते टाकलं. अरे यूट्यूबला तेही व्यक्ती आहे. यूट्यूबला पूर्ण संघटनेचे लोक आहेत माझ्या. त्यामुळे सगळ्या संघटनेच्या लोकांनाच वस्तुस्थिती माहिती आहे की माझ्या घरात खाल्लं, माझ्या घरात सगळं काही केलं आहे. आणि जेव्हा स्वतःच्या घराविषयी की प्रामाणिकता नाही आहे, की गाडीला पाय लावून चड्डी फाटेपर्यंत पळणं, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, मी मेंटली डिस्टर्ब आहे. तर मेंटली डिस्टर्ब ज्याला त्रास दिला आहे, ज्याला एवढं दुःख दिलं आहे, तो मेंटली डिस्टर्ब नाही आहे आणि स्वतःचं दुसऱ्याच्या जागेमध्ये घर बांधलेलं. ती महिला मला भेटलेली, ज्या महिलेच्या जागेमध्ये घर बांधलं आहे. आणि ती बाई, ज्या बाईचा म्हणजे एवढं निर्लज्ज लोक असतात की यूट्यूब बघून, सगळं बघून माझ्यासारखी तर काय बोलायचं, हसायला येतं आहे. मी पण हसत होती, माझ्या जोडीला जे पण कलिग लोक होते तेही हसत होते की मॅडम काय हे की आपल्या वसईमध्ये एवढी इज्जत दिली, एवढा हे दिला आहे, आणि इथे आल्यानंतर काय याच्यापेक्षा तर ठीक आहे. सकाळी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कोणाचं, मला पनौती लोकांचं नाव घ्यायचं नाही आहे की जे पनौती आहेत. पण या व्हिडिओच्या मार्फत एकच की जर
कारण मला कळलेलं, काही लोकांनी मला सांगितलं इथे आल्यानंतर की मी माझे मुले जर आमच्या जीवाला काही झालं त्याला जिम्मेदार फक्त आणि फक्त ते लोक असतील की ज्यांनी मर्डर केलेले आहे, ज्यांचं गुन्हेगारी क्षेत्रात म्हणजे गुन्हेगारी याच्यामध्ये ते अव्वल आहेत. फोन येतोय मला एक सोलापूरचा. सोलापूरचे लोक खूप चांगले आहेत. काही लोक जर एका बाईला एवढा त्रास देण्याचा की हे टाकलं यूट्यूबला, ते टाकलं यूट्यूबला, हे केलं आहे, ते केलं आहे. अरे केलं आहे ना माझ्या जोडीला, केलं त्याचं वाटत नाही, एवढा त्रास दिला त्याचं वाटत नाही, आणि त्या बाईचं एवढी लाज वाटते, एवढी तिची साईड घेण्याची. तर मी कोण आहे? माझा जीव नाही आहे? माझ्याशी जे केलेलं आहे त्याचं काही वाटत नाही. स्वतःबद्दल झोंबते, तिची साईड, ती रडून पडून धिगाणे करून, तिला मुलं झालेत, मला नव्हतं झालेला. म्हणजे हा प्रामाणिकपणा असतो. मी असा आहे, मी तसा आहे. जोशना मॅडमशी काय काय बोललं आहे, तर मी सांगितलं होतं बोलायला तसं. मी सांगितलं आहे, मग आता त्या बाईसोबत राहू नको. त्या बाईसोबत का फिरतोय होडगी इकडे तिकडे? तर याच्यामध्ये सांगतोय की मी सांगितलं होतं म्हणे त्या हिच्याशी बोलायला, जोशना मॅडमशी. ते बरोबर लक्षात आहे. मग मी तर खूप काही सांगितलं आहे, ते लक्षात नाही आहे. आणि उष्ट खाणारी मी नाही आहे. मी जर इथे येते तर अशीच येत नाही आहे. माझी एवढी भीती की चड्डी फाटेपर्यंत पळणं, फोन बंद ठेवणं, मी इथे नाही आहे, अरे हाट, मी असा करेल आणि मी तसा करेल, मी असं आहे, मी तसं आहे. आम्ही नाही करू शकत, आम्हाला नाही करतायत. असं हे करेल आणि तसं ते तिचं नाही करणार. मला जी बोलते मिरची टाकून हे करेल, तेव्हा लाज नाही वाटली? तेव्हा नाही बोललं? जेव्हा ती बोलत होती तर कुठे होते कान, कुठे होते डोळे? गाडीला पाय फाटेपर्यंत पळून गेला तिथून, तेव्हा लाज नाही वाटली का? तर ती मटकाची हे खेळते म्हणून, मटक्याचे पैसे देते म्हणून तिच्या विरुद्ध काही करायचं नाही. आणि माझ्यासोबत केलंही ना, काय संबंध होता? मला फोनवर बोलतो काय संबंध आहे, तर माझ्याशी काय संबंध होता? माझ्या घरात गू खायचा, शेण खायचा, काय संबंध होता? मी तर तुझ्या घरात पाणी पण पित नाही. आणि मी मागच्या वेळेला आले तेव्हा मी जेवण आणलेलं, तिथे पण आले जेवण आले, तर माझ्या घरात काय संबंध होता खायचा? खिशे भरून भरून दिले तर तिकडे कोण देते? लाज नाही वाटत का? नीचपणाची पण एक असते, मेंटली डिस्टर्ब. दुसऱ्याच्या जिंदगीशी खेळायचं, आणि ज्या बाईमुळे जिंदगी बरबाद झालेली त्याची साईड घ्यायची. मी बाई नाही आहे, मी माणूस नाही आहे, मला त्रास होत नाही, माझी जिंदगी नाही आहे. यूट्यूबला हे टाकलं, यूट्यूबला एवढी गाडीला मिरची लागते, मग येत का नाही समोर? एका बापाचा असेल तर समोर येईल ना, एका बापाचा नाही आहे तर म्हणून समोर येत नाही, चड्डी फाटेपर्यंत पळतो. मी तर सोलापूरला पण येते, मी तर कुठे पण येते, तर का पळून जातो आहे? आणि मी व्हिडिओमध्ये कोणाचं नाव घेत नाही. जे माझ्या जोडीला केलं आहे आणि जे जसे असतील त्यांना लागेल ते, कारण माझ्या जोडीला प्रूफ असतो आहे. माझ्या जोडीला माझे कार्यकर्ते होते, त्यांनी डोळ्यांनी बघितलं आहे, हसत होतो आहे आम्ही सगळे की. आणि आम्ही मीटिंग पण केली तिथेच येऊन, होडगीमध्येच येऊन मीटिंग पण केलेली. मीटिंग करून शासकीय विश्रामगृहामध्ये आज मला 6 दिवस झाले मला इथे येऊन, आणि मी 6 दिवसापासून इथे आहे. तर मी अशीच येत नाही आहे. तर माझ्याबद्दल किती वाईट करायचं मला काही फरक पडत नाही. आणि त्या माझ्या कामवालीला की मी का तिला पैसे देऊ, मी काही, अरे मला गरज पण नाही आहे. आज इथे येते अशीच येत ना, 4-4 लोकांना सोबत घेऊन चालते, तर असाच हे करत नाही आहे. खिशे भरून भरून दे, ज्याला द्यायचे ते. जी शेण खाईल त्यांना दे. जिला यूट्यूब बघून सगळं माहिती असून जी शेण खाणार ना, त्या बाईला दे. नाव घेत नाही, जिला माहिती असून, आणि तुलाही कळायला पाहिजे. गोष्ट खात नाही मी, ये ना समोर. यूट्यूबला हे टाकणार ना, माझी जिंदगी नाही आहे.
माझ्याशी काय संबंध होता? तुझा घटस्फोट झाला होता? काय संबंध होता माझ्याशी? माझ्या घरी शेण खायची काय गरज होती? होती का काही गरज? यूट्यूबला हे टाकलं, यूट्यूबला ते टाकलं आहे. अरे महाराष्ट्रभर फिरते, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे, होती, आहे आणि काम करून दाखवलं आहे. अशी चड्डी फाटेपर्यंत पळत नाही. काम आहेत माझ्याकडे. कंप्लेंट आलेली, जागा घेतलेली एका बाईची, माझ्याशी धोका, कोणाची जागा घेतलेली, खंडणी, आणि ती जे काहीच देत नाही, जिने पूर्ण आयुष्य दुःखच दिलं आहे, तिची साईड घेऊन मला भांडतो आहे. आज तिच्यामुळे ही वेळ आहे आणि मला हे करतो आहे तिच्या सांगण्यावरून. तिला जा तुझ्याशी, का तुझ्या नादी लागू? माझाही तुझ्याशी काही संबंध नाही आहे. माझ्याशी तुला हे वाटत असेल तू मला नाही ओळखला, तू ओळखणार पण नाही. डीच यूट्यूबला हे टाकलं, यूट्यूबला ते टाकलं आहे, असं तसं. तुझे डोळे तिथे फुटले होते जेव्हा ती बोलत होती. किती लोकांची प्रेग्नेंट असेल. तू झोपला होता तेव्हा? का तिच्या थोबाडीत नाही मारले तेव्हा? तुला लाज नाही वाटले जेव्हा ती बोलत होती तेव्हा? का तुला माहिती नव्हतं? तो पहिल्या दिवसापासून माझ्या जोडीलाच होता आहे ना. मी प्रेग्नेंट होती की नव्हती? तू यायच्या अगोदर का मी प्रेग्नेंट नाही राहिलेले? आता का मी प्रेग्नेंट नाही आहे? आता का नाही आहे? मोठा हुशार समजतो. काय तुझी बुद्धी आहे? कशात बुद्धी आहे काय माहिती? पळून जायची चड्डी फाटेपर्यंत. कोणाला सांगायची गरज नाही मला मी कशी आहे आणि मी काय आहे. चड्डी फाटेपर्यंत आयुष्यभर पळायचं काम कर. स्वतःचा हसू स्वतः करून घेते. तुला हँडल करता येत नाही आहे. तुला हँडल फक्त त्या बाईला करता येते, कारण तिने तुझ्यावर जादूटोणा केला असेल. ती माझी यूट्यूब बघून तुला भडकवते, तुझ्या घरातले तुला भडकवतात. तू तेच काम कर, मला काही फरक पडत नाही. मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असल्याकारणाने मी सगळीकडे फिरते. त्याच्यामुळे तुला काय उखाडायचं तू उखाडू शकते. मला तू रोखू शकत नाही. इथे का आलीस, तिथे का आलीस, याला का भेटली, त्याला का भेटली? संबंध काय तुझा? काय संबंध? मी येऊन गेलेले, मीटिंग करून गेलेली आणि कळलं मला ती जागा कोणाची आहे, काय आहे. दुसऱ्याच्या जागेमध्ये घर बांधलं आहे. सगळ्या गोष्टी कळल्यात मला. तरी मी समोरच्या व्यक्तीला एकच सांगितलं आहे, तुमचा वाद तुम्ही बघा, मला याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे. कारण मी शेवटी साथ मला ज्याची द्यायची मी त्याचीच देईल. तर तू अशीच कामं करत जा त्या बाईसाठी. खंडणीचे, मटक्याचे, 2 नंबरचे कामं. आणि मला पूर्ण गावाला सांगणं, 5,000 लोक कळायचंच नाही माझ्या यूट्यूबवर. ज्यांना सांगितलं आहे तिने, तुम्हाला माहिती आहे का तिने काय काय टाकलं? अरे तेच माझ्या याला आहेत, यूट्यूबला आहेत. सगळे माझ्या यूट्यूबला आहेत. तू बोंबलत बस, तू सगळ्यांना हेच सांगत बस, हे टाकले, ते टाकले, ते केलं कशाला? लाज नाही वाटली का तुला? बाकी बरोबर समजते, तिची गाण चाटायची बरं समजते. इकडे नाही तिकडे घेऊन तिचे गाण चाटायला तर फिर ना आयुष्यभर. मला काय घेणं देणं आहे? मग काय एका बापाचं नाही तर का समोर येत नाही? ये ना माझ्यासमोर. गाण फाटते, पळतो इकडे तिकडे फोन बंद करून. आणि तुझं का नाव घेते का मी? मोठं याला सांगतो त्याला सांगतो, यूट्यूबला हे टाकलं आहे ते टाकलं आहे. का लोक का आंधळे होते? घरात खाल्लं पिल्लं माझ्या तेव्हा तू कुठे मेली होती? आता ती जिवंत झाली. दुसऱ्याच्या जागेमध्ये घर बांधताना लाज नाही वाटत का? दुसऱ्याची जागा हडप करताना. त्या महिलेची जागा हडप केलेली. सगळीकडे भांडण 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 भांडण. तिच्याशी नाही भांडण करत, तिच्या बापाशी नाही भांडण करत. हे टाकले ते टाकले. खरं टाकलं आहे ना? खरं आहे ना? आणि तुझं का मी नाव घेते? तुला काय एवढी झोंबते? याला त्याला सांगत राहतो की हे टाकते ते टाकते. तुला काय झोंबायची गरज आहे? 6 दिवस झाले मी इथे आहे. आणि पुण्याला पण असते, पुण्याला पण माझं ऑफिस आहे, सोलापूरला पण आहे. आणि
जिथे राहायचं मी तिथे पण आहे, तू बघितलेलं आहे. आता इथे पण टाकणार आहे सोलापूरला ऑफिस माझं. नाही ऑफिस टाकलं तर एक शाखा तरी ओपन करेल. आणि हे माझ्या जीवाला जर काही झालं, मला जर तू काही केलं, केसाला तरी धक्का, तू करू शकणार नाही, कारण ते मला माहिती आहे तू करू शकणार नाही. माझ्या केसाला काय, तू माझे आसू पण बघू शकत नाही, हे मला चांगलं माहीत आहे. तू मला त्रास नाही देऊ शकत, हे मी चांगलं माहीत आहे. मला लोक सांगतात तो मर्डर करेल, हे करेल, ते करेल, पण मला माहिती आहे तू काय करू शकतो, काय नाही करू शकत. माझ्या इतकं तुला कोणी ओळखू शकत नाही. असो, तर हा व्हिडिओ समजने वाले को इशारा काफ़ी है. सोलापूरला आहे, अजून आहे खूप दिवस. तर गाडा यात्रा पण खूप छान होती, बघितली मी यात्रा वगैरे, आणि ते मंदिर वगैरे सगळीकडे फिरून आलेली. छान वाटलं मला. तर ठीक आहे, उठते आणि थँक्यू. आमच्या घरी खाल्लं पिल्लं आणि इथं आल्यानंतर आमचे खूप छान स्वागत केलं आहे. आणि काही लोक आम्हाला फोन केल्यानंतर बोलतात, फोन करायचा होता, भेटायचं होतं. अरे ज्या वेळेस आम्हाला काढले घरातनं, मी कशाला फोन करणार आहे. जेवण केलं आहे का, सगळं मी केलेलं आहे. मला कोणाच्या घरात यायचं पण नाही आहे. आपली तेवढी ओळखच आहे, सगळीकडे आपली ओळखच काफी आहे. त्याच्यामुळे मला अशा नातेवाईकाची गरज नाही आहे की जे घरातनं काढून देतात. अशाची मला आता गरज नाही आहे. पहिल्या वेळेस मला माहिती नव्हतं. माझी ओळखच एवढी आहे की मला घ्यायला, सोडवायला, नाश्त्याला सगळे सोलापूरचे जे काही ओळखीचे होते आलेले. आणि फोटो व्हिडिओ आणि ज्या लोकांनी मला सांगितलं आहे तुमचा जीव घेईल, गायब करेल, हे करेल, माझी एवढी गॅरंटी आहे की माझा जीव घेणं आणि मला मारून टाकणं एवढं सोपी नाही आहे. तर असं इंडी, आणखी काय इथे कुठले गाव आहेत, गुलबर्गा, इंडी, छान गावं आहेत. ज्या लोकांनी मला सांगितलं की मी इथे नाही आहे आणि मला गरज नाही आहे. माझं काम झालं आहे, माझं काम केलं आहे आणि माझं काम करून, फिरून, एन्जॉय करून मी निघेल. मला काही इथे आहेच काय याच्यावर. इथे मी येते माझ्या कामासाठी, येते सगळीकडे येते, मी माझ्या कामासाठी येते, माझं काम करून जाते आणि मी येत राहणार. जसे जसे कामं असतील. माझ्याकडे कंप्लेंट आलेली एका बाईची की मला कळलं की तिची जागा घेतलेली आहे, पण मला त्याच्याशी काही इंटरेस्ट नाही आहे. त्या जागेशी, त्या वादाशी खरं काय खोटं काय हे मला करण्या इतकंही हे नाही आहे. मला समोरची व्यक्ती बोलत होती की पोलीस स्टेशनला जा, हे करा, ते करा. मला त्याचीही गरज नाही आहे. याला भेटा, त्याला भेटा, मला त्याचीही गरज नाही आहे. मला कोणाला भेटायची, कोणाला काय करायची, आणि मी कोणाच्या सांगण्यावरून करत पण नाही. मला कोणाच्या याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तर मी एकटीच इथे आहे. ज्याला मला काय करायचं ते करू शकतात. शासकीय विश्रामगृहामध्ये आहे मी. 6 दिवस झालेत आणि जे माझे कलीग होते त्यांना मी पाठवलं आहे. कारण जेव्हा समोरच्या व्यक्तीने सांगितलं आहे की मर्डर केले, असं केलं आहे, तसं केलं आहे, हे केलं आहे, मी समोरच्याला बोलले की तुम्ही जा आता, तुमचं काम मला इथपर्यंत आणलं आहे शिपमध्ये. बिचारे आलेत माझ्यासाठी, कारण माझे जे कार्यकर्ते वगैरे आहेत माझ्या जोडीला जे असणारे, तर ते माझ्याशी कसे आहेत त्यांना चांगलंच माहिती असते. आणि त्यांना जे लोक सांगतात की तुम्हाला माहिती नाही, अरे तेच लोक माझ्या यूट्यूबवर आहेत. 5,000 लोक माझ्या यूट्यूबवर आहेत. आणि त्या लोकांना सांगतो की यूट्यूबवर तुम्हाला नाही माहिती तिने काय टाकलं आहे. अरे त्याच लोकांना माहिती आहे, माझे यूट्यूब सगळे बघतात 5,000 लोक.
तर ज्यांना सांगितलं आहे तर तोही हसत होता की मॅडम हे काय आम्हीच तुमच्या यूट्यूबला आहेत, ते माझ्या यूट्यूबला आहेत, फेसबुकला आहेत जॉईन, माझ्या इंस्टाग्रामला आहेत, तर त्याला हे सांगतो की तिने यूट्यूबला. तर त्या लोकांना पण माहिती आहे ना, त्या लोकांनी पण बघितलेलं आहे माझ्या घरी खाल्लं पिलं. ते पण बोललेत की मॅडम आपल्या घरी खाल्लं आहे, आपल्या वस्तीमध्ये एवढी इज्जत दिली आणि इथे आल्यानंतर सांगतो आहे मी इकडे आहे, मी तिकडे आहे. आणि ज्यांना आम्ही भेटलो आहे तेही सांगत होते त्यांच्याशी मीटिंग केलेली तिथेच केली, त्याच गावामध्ये हॉटेलमध्ये चहा पाणी सगळं केलं आहे आम्ही, मीटिंग केलेली आणि आमचे काम करून त्याला पाठवून दिलं आहे मी की तू आता जा. आणि परत सांगते की मी माझ्या कामासाठी आली होती. चड्डी फाटेपर्यंत पडण्याची काही गरज नव्हती. चड्डी फाटेपर्यंत किती दिवस पडणार, शेवटी चड्डी फाटेलच, याची काळजी घ्यावी माणसाने. कारण फाटलेल्या चड्ड्या जास्त दिवस टिकत नाहीत. फाटलेल्या चड्ड्यामधून सगळं दिसतं आहे, तर शिवण्याचा प्रयत्न करावा. समजणे वाले को इशारा काफी आहे. कारण कुठलंही नातं असेल, कुठलंही काही असेल, ते एकदा फाटलं की ते शिवायचं असतं, पळायचं नसतं. पडल्याने ते फाटतं असं. तर मी आले होते कामानिमित्त आहे. माझ्याकडे एक तक्रार आलेली आहे एका महिलेची, तिची जागा हडप केलेली आहे असं कोणीतरी माझा नंबर घेऊन, कारण माझा फेसबुकला नंबर आहे, त्याच्यावरनं माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला कंप्लेंट केली आणि त्यासाठी मी आले होते. की कोणाला भेटायला चड्डीपर्यंत फाटण्याची पळेची काही गरज नाही आहे असं. तर